Hello friends, today we discuss the next article and that one is nothing but the preparation of colloids in the topic adsorption and colloid. Okay, in last lecture you know very well we can discuss here there is the classification of a colloid which can be based on the physical state. After that there are the two types of the sols, lyophilic sol and lyophobic sol. Then the colloids can be classified into multimolecular, macromolecular, micelles like that one. When you can consider after this one the preparation of a colloid. How to prepare the colloidal solution? You know very well the colloidal solution which can be having a particle size, the solute particle size. Yeah, you can say that one is also called as the dispersed phase particle size is somewhat greater than that of the particle size in solution. When you can consider actually colloid, it is a heterogeneous solution and the preparation of a colloidal solution is carried out by these two different methods. Which are that one? First one is called as the disintegration method and second one is called as the aggregation method. डिसइंटिग्रेशन आणि ॲग्रिगेशन या दोघांचा जर का बाळांनो शब्दशः अर्थ घेतला तर तुमच्या लक्षात येईल ॲग्रिगेशन, ॲग्रिगेट होणे म्हणजे काय होणे, एकत्र येणे. म्हणजे याच्यामध्ये या मेथडमध्ये काय असणार आहे तर छोटे छोटे पार्टिकल जे असणार आहे ते त्या मानाने एकत्र येतील आणि थोडीशी पार्टिकल साइज काय होईल, डिस्पर्स पेजची इन्क्रीज होईल, एकत्र येऊन कोलायडल सोल्युशन तयार करतील. त्या मेथडला काय म्हणायचं, ॲग्रिगेशन मेथड. त्याच्यामध्ये केमिकल मेथड आपल्या सिलेबसला ज्या आहेत त्या मी इथं अगोदरच लिहून ठेवलेत की जेणेकरून आपला थोडासा वेळ वाचेल. ओके, त्याच्यानंतर डिसइंटिग्रेशन मेथड. डिसइंटिग्रेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे ब्रेकडाऊन करायचं. याचा अर्थ इथल्या पार्टिकलची साईज ऑलरेडी मोठी असणार आहे त्याला तुम्ही ब्रेकडाऊन करा इन अ नंबर ऑफ द पार्टिकल्स. म्हणजे याच्यामध्ये एका पार्टिकलचे आपण अनेक पार्टिकल करणार आहे. ॲट दॅट टाइम दॅट मेथड इज कॉल्ड एज द डिसइंटिग्रेशन मेथड. ओके, सो व्हेन यू कॅन कन्सिडर द फर्स्ट वन द डिसइंटिग्रेशन मेथड. इन डिसइंटिग्रेशन मेथड देर आर द टू मेथड्स. Which are that one? First one is the Brady's arc method. It is the very important. लक्षात घ्या. Okay, and second one, that one is nothing but the peptidization. In peptidization, how the colloidal solution is prepared, so which can be discussed here. Okay, आपण हे नंतर एक्सप्लेन करणार आहे. लक्षात घ्या पेप्टायझेशन म्हणजे काय किंवा त्याचं कोलॉइडल सोल्युशन कसं तयार करायचं. ओके, आता इकडे आपण गेलं तर फर्स्ट वन दॅट वन इज नथिंग बट द ॲग्रिगेशन मेथड या यू कॅन से केमिकल मेथड. केमिकल मेथड मध्ये आपल्याला कोलॉइडल सोल्युशन जे बनवायचं आहे ते कोणत्या पद्धतीने बनवता येतं तर फर्स्ट वन इज नथिंग बट द डबल डिकम्पोजिशन, सेकंड वन इज नथिंग बट द ऑक्सिडेशन, थर्ड वन दॅट वन इज नथिंग बट द रिडक्शन अँड फोर्थ वन इज नथिंग बट द हायड्रॉलिसिस. ह्या चार ज्या आपल्याला पॉइंट्स आहेत कारण हे चारही पॉइंट्स किंवा चारही मेथड्स आपल्या लक्षात असल्या पाहिजेत. लक्षात घ्या बाळांनो, एमसीक्यूला पण याच्यामधलं येऊ शकेल किंवा आपण एक बाय एक आणखीन याच्यामधलं क्लिअर करणार आहे. ओके, आता इन ॲग्रिगेशन मेथड. ॲग्रिगेशन म्हटलं की आपल्याला माहिती आहे की काही पार्टिकल्स एकत्र येऊन त्या मानानं कोलॉइडल सोल्युशन बनवतील. ओके, सो सी फर्स्ट वन इन केमिकल मेथड फर्स्ट वन इज नथिंग बट द डबल डिकम्पोजिशन. You know very well what is the decomposition. Decomposition that one is nothing but the breaking. समजून चला फॉर एक्झाम्पल आपण पण म्हणतो की एखादा मोठा पार्टिकल असेल आणि त्याचे जर आपण तुकडे तयार केले तर तो डिकम्पोज झाला. किंवा साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला बायोलॉजीशी रिलेटेड. तुम्हाला माहिती आहे की एखादा समजा स्पेसिमेन आहे, एखादा ॲनिमल आहे, तो जर समजून चला त्याची डेथ झाली आणि आपण त्याला जर का मातीमध्ये पुरला तर काही दिवसानं पूर्णपणे त्या बॉडीचं डिकम्पोजिशन झालेलं असतं. म्हणजेच थोडक्यात काय तर पूर्ण बॉडी त्याचे पूर्णपणे छोटे छोटे पार्टिकल तयार केले, थोडक्यात ब्रेकिंग डाऊन केलं जातं. ओके, आता याच्यामध्ये डबल डिकम्पोजिशन. डबल म्हणजे काय तर दोघांच्याही मध्ये हे दोन्ही जे रिएक्टंट आहेत का नाही या दोघांच्याही मध्ये जर का डिकम्पोजिशन झालं तर त्याला म्हणायचं डबल डिकम्पोजिशन. दॅट वन इज नथिंग बट द ब्रेकिंग ऑफ धिस आर्सेनिक ऑक्साइड ॲज वेल ॲज हायड्रोजन सल्फाइड कॅन बी कॅरीड आउट. आता एक साधं एक्झाम्पल घ्या. आता हे डबल डिकम्पोजिशनसाठी आपल्याला कोणती मेथड दिली तर दॅट वन इज नथिंग बट व्हेन यू कॅन प्रिपेअर अ कोलॉइडल सोल्युशन ऑफ आर्सेनिक सल्फाइड AS2S3. हा एक कॅपिटल आहे, एस स्मॉल आहे आर्सेनिक मधला. लक्षात घ्या म्हणजे आर्सेनिक नावाचं जे मेटल आहे त्याचा सिम्बॉल हा असा आहे AS. ओके, आणि हा जो यस आहे हा कॅपिटल आहे म्हणजे हा सल्फर आहे. लक्षात येतंय का बघा. मग आता आर्सेनिक सल्फाइडचा फॉर्म्युला आपल्याला देताना त्यांनी दिलाय AS2S3. याचा अर्थ काय
तर अकॉर्डिंग टू द ऑक्सिडेशन स्टेट रेडॉक्स रिएक्शन मध्ये झालेला आहे, एका सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट असते -2. कधी लक्षात घ्या. ओके, ग्रुप नंबर 16 एलिमेंट आहे, जनरली इट कॅन बी शोज -2. मग आता 3 सल्फाइड आहेत, 3 सल्फर आहेत इथं, बरोबर. म्हणजे याची टोटल किती झाली तर -6 झाली. ही -6 बॅलन्स करायला आपल्याला किती लागणार +6. आठवतंय का बघा. पण या +6 मध्ये 2 आर्सेनिक आहेत, म्हणजे एका आर्सेनिकची ऑक्सिडेशन स्टेट किती आली +3. That one is nothing but in this arsenic oxide also what I say, yeah you can say here in arsenic sulfide आपण घेऊया arsenic having +3, sulfur having -2 oxidation state. ओके, आता जर इथं सल्फर घेतला तर इट इज ऑल्सो -2, हायड्रोजन कॅरीज +1 ऑक्सिडेशन स्टेट. आता मी सगळं कॅल्क्युलेशन करत बसत नाही. आर्सेनिक ऑक्साइड मध्ये आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन जनरल ऑक्सिडेशन स्टेट -2. व्हेन यू कॅन वॉन्ट टू बॅलन्स दिस वन द आर्सेनिक कॅन बी हॅव्हिंग +3. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर इथं ऑक्सिजन -2 आहे, हायड्रोजन +1 आहे, बरोबर. If you can say here in double decomposition, what happens here? There is no change in oxidation state of any element. इथं आर्सेनिक +3 आहे, इथं +3 आहे, सल्फर -2 आहे, सल्फर -2 आहे, ऑक्सिजन -2 आहे, ऑक्सिजन -2 आहे, हायड्रोजन +1 आहे, हायड्रोजन +1 आहे. मग इथं काय झालं की ऑक्सिडेशन स्टेट मध्ये चेंज नाहीये, पण हायड्रोजन सल्फाइड मधले जे बॉन्ड आहेत ते ब्रेक झाले, आर्सेनिक ऑक्साइड मधले बॉन्ड ब्रेक झाले आणि इथला आर्सेनिक आणि याच्यातला सल्फर एकत्र आला अँड देयर इज द फॉर्मेशन ऑफ अ कोलायडल सोल्युशन ऑफ आर्सेनिक सल्फाइड अँड दिस हायड्रोजन ऑक्सिजन कंबाइन्स विथ ईच अदर, देयर इज द फॉर्मेशन ऑफ अ वॉटर molecule. That one is nothing but both the molecules in this reactant they can be undergo the breaking condition, decomposition, which can be forms the colloidal solution of a arsenic sulfide and therefore that one is called as the double decomposition. देत आहे का बघा बाळांनो. ओके, आता नंबर नेक्स्ट वन ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन कसं आहे सांगतो मला. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल आपल्याला दिले हायड्रोजन सल्फाइड प्लस ब्रोमीन ॲट द टाइम व्हॉट हॅपन्स हियर देयर इज द फॉर्मेशन ऑफ अ कोलायडल सोल्युशन ऑफ अ सल्फर अलॉंग विथ दिस ट्वाइस HBr. ओके, सो इफ यू कॅन से सपोज इफ यू कॅन से द सल्फर, आता हा आपण डाऊनवर्ड एरो काढला याचा अर्थ प्रेसिपिटेट आपण म्हणतो, पण कोलायडल सोल्युशन म्हणजे खाली सेटल डाऊन झाले असं आपण कन्सिडर करूया. आता इथला जो सल्फर आहे याची ऑक्सिडेशन स्टेट आहे -2 आणि इथला जो सल्फर आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे 0. बरोबर आहे की इन ॲटॉमिक स्टेट या इन मोलिक्युलर स्टेट ऑक्सिडेशन स्टेट इज ऑलवेज 0. म्हणजे -2 कन्व्हर्टेड टू 0. आता इथला सल्फर -2 होता, त्या सल्फरचा झाला 0. इनक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, यू नो व्हेरी वेल, ॲट दॅट टाइम देयर द ऑक्सिडेशन कॅन बी कॅरीड आउट. म्हणजे इथलं आपण ज्याचं कोलायडल सोल्युशन बनवलंय ना त्याचं ऑक्सिडेशन झालं. लक्षात घ्या, कोणाचं सल्फरचं. याचं कारण मनात तुमच्या असा प्रश्न येईल बघा मी काय म्हणतोय. कधी आपण एक लक्षात घ्या, रेडॉक्स मध्ये शिकलोय की इन अ केमिकल रिएक्शन ओनली ऑक्सिडेशन या ओनली रिडक्शन कॅनॉट बी कॅरीड आउट. ऍक्च्युअली सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन ॲज वेल ॲज रिडक्शन इज कॅरीड आउट. लक्षात येत आहे. मग आता इथं तुम्ही म्हणाल की सर फक्त ऑक्सिडेशन झालं का, नाहीये. खरं इथला जो ब्रोमीन आहे बघा लक्षात घ्या, इथं तो आहे तो 0 मध्ये, इथला ब्रोमीन आहे तो -1 आहे. म्हणजे या 0चा जर -1 झाला तर इट कॅन बी अंडरगोज रिडक्शन. पण मग याला ऑक्सिडेशनच का म्हटलं तर ऑक्सिडेशन म्हटलं कारण कोलायडल सोल्युशन आपण सल्फरचं बनवलं म्हणून आपण त्याच्यावर फोकस केला. लक्षात येतंय का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर इफ द इन दिस रिएक्शन सल्फर अंडरगोज ऑक्सिडेशन अँड इफ देयर इज द फॉर्मेशन ऑफ अ कोलायडल सोल्युशन दॅट मेथड इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन मेथड. सिमिलरली यू कॅन से हियर हायड्रोजन सल्फाइड प्लस सल्फर डायऑक्साइड. आता इथं सुद्धा बघा याच्यातला जो सल्फर आहे हा -2 आहे. ओके, दिस -2 कन्वर्टेड टू 0. अगेन इट कॅन बी अंडरगोज ऑक्सिडेशन. बट व्हेन यू कॅन कन्सिडर हियर व्हॉट आय से, जरा थोडंसं लक्षात घ्या, इथला जो सल्फर आहे तो हा +4 आहे. SO2 मधला हा -2 आहे, -4 ला +4 झाला. या +4चा इथं 0 झालाय. लक्षात येतंय का बघा. मग इथं या सल्फरचं रिडक्शन झालंय. म्हणजे मनात प्रश्न असा येईल की सर मग याचं रिडक्शन झालंय तर याला रिडक्शन का नाही म्हटलं, ते खाली का नाही घेतलं. तर सल्फरचं जे ऑक्सिडेशन झाले ते या सोल्युशन मधल्या सल्फरचं ऑक्सिडेशन झालं आणि कोलायडल सोल्युशन झालं. म्हणजे तुम्ही ते तयार करण्यासाठी हे रिएजंट्स वापरलेत. लक्षात घ्या. आणि म्हणून व्हेन यू कॅन कन्सिडर हियर दी सल्फर अंडरगोज ऑक्सिडेशन देयर इज द फॉर्मेशन ऑफ अ कोलायडल सोल्युशन ऑफ अ सल्फर अँड दिस वन इट इज द ऑक्सिडेशन
मेथड. ओके, नंबर नेक्स्ट वन रिडक्शन मेथड. आता रिडक्शन मेथड मध्ये काय केलं तर परत एकदा लक्षात घ्या, धिस वन इट द ऑरम क्लोराइड, दॅट वन इज नथिंग बट द गोल्ड. AU म्हणजे गोल्ड आपल्याला माहिती आहे, बरोबर बाळांनो. आता याच्यामध्ये काय केलं आपण तर व्हेन धिस ऑरम क्लोराइड विच कॅन बी ट्रीटेड विथ स्टॅनस क्लोराइड SnCl2, त्याला मी म्हटलं स्टॅनस क्लोराइड, आणि SnCl4 असेल ना तर त्याला म्हणायचं स्टॅनिक क्लोराइड. कारण का याच्यामधला जो टीन आहे SN म्हणजे टीन हा +2 मध्ये आहे, लक्षात येत आहे का बघा. आणि याच्यामधला जो टीन आहे ना मी डायरेक्ट ऑक्सिडेशन स्टेट लिहितोय, हा +4 मध्ये आहे, लक्षात घ्या. ऑक्सिडेशन स्टेट कमी असेल अस, ऑक्सिडेशन स्टेट जास्त असेल इक. फेरस क्लोराइड FeCl2, फेरिक क्लोराइड FeCl3 त्याप्रमाणे. ओके, आता इथं बघा तुम्ही काय केलं तर इथला जो गोल्ड आहे ऍक्च्युली याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे तर +3 आहे, बरोबर. इथं 3 Cl- आहे, आणि इथला जो गोल्ड आहे तो किती आहे 0 आहे, म्हणजे +3 कन्वर्टेड टू 0. लक्षात आलं. सो धिस वन कॅन बी अंडरगोज रिडक्शन. ज्याचं तुम्ही कोलायडल सोल्युशन बनवलंय ना त्याचं काय झालं रिडक्शन झालं. हा, इथल्या टीनचं ऑक्सिडेशन झालं, आणि मगाशी मी म्हटलं की केमिकल रिएक्शन मध्ये फक्त कधीच रिडक्शन किंवा कधीच ऑक्सिडेशन फक्त होत नाही, दोन्ही ऍट अ टाइम होणार आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या की इन दिस रिडक्शन मेथड इफ दिस ऑरम क्लोराइड ऑरम अंडरगोज रिडक्शन टू प्रिपेअर अ कोलायडल सोल्युशन ऑफ अ गोल्ड. लक्षात आलं का बघा. ओके, सिमिलरली व्हेन कॅन कन्सिडर हियर व्हॉट हॅपन्स हियर इफ इन दिस रिएक्शन ऑरम अंडरगोज रिडक्शन बट दिस टीन अंडरगोज ऑक्सिडेशन, म्हणजे याचं ऑक्सिडेशन झालंय, पण आपण याला ऑक्सिडेशन किंवा रेडॉक्स का नाही म्हटलं तर कोलायडल सोल्युशन तुम्ही ज्याचं तयार केलं त्याचं रिडक्शन झालं, म्हणून बाळांनो आपण त्याला रिडक्शन म्हटलं. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, ही रिएक्शन बघा सिमिलर आहे. ऑरम क्लोराइड आहे, इथला जो गोल्ड आहे हा सुद्धा किती आहे तर 3+ मध्ये, आणि इथला जो गोल्ड आहे तो किती आहे 0 मध्ये. आणि एक लक्षात घ्या, आता इथं लिहिलंय आपण +3HCHO, दॅट वन इज नथिंग बट द फॉर्माल्डिहाइड प्लस वॉटर. फॉर्माल्डिहाइड आपल्याला माहिती आहे त्याचा आपल्याला फंक्शन ग्रुप असा आहे बघा, आपण लिहिताना असं नाही का लिहित HCHO, ऑलरेडी फंक्शन ग्रुप आहे बघा हा. इकडे याची जोडलं तर त्याला काय म्हणतो फॉर्माल्डिहाइड म्हणतो. फॉर्माल्डिहाइडचं जर का ऑक्सिडेशन झालं लक्षात घ्या तर कधीही काय तयार होतं तर तिथं फॉर्मिक ऍसिड तयार होतं. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं की ऍसिड तयार होतं. ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये तुम्हाला येईल कुठंतरी. म्हणजे याच फॉर्माल्डिहाइडचं काय तयार झालं HC डबल बॉन्ड OOH, इथं O आला, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिडेशन झालं. म्हणजे याचं ऑक्सिडेशन झालं, इथं फॉर्मिक ऍसिड आलं, याच्यामधला हायड्रोजन आणि इकडचा Cl काय आलं HCl तयार झालं. म्हणजे इथं या ऑरमचं बाळांनो काय झालं रिडक्शन. दॅट वन इज नथिंग बट ऑरम क्लोराइड प्लस दिस वन यू कॅन से हियर फॉर्माल्डिहाइड प्लस वॉटर. ॲट दॅट टाइम दॅट फॉर्माल्डिहाइड अंडरगोज ऑक्सिडेशन टू प्रोड्यूस फॉर्मिक ऍसिड, अँड धिस ऑरम विच इज इम्पॉर्टंट undergoes reduction to produce colloidal solution of a gold. So this one it is the reduction method. That one is nothing but when you can focus on the colloidal solution, double decomposition, then you can say here oxidation, लक्षात येतंय का बघा, then you can say here reduction, and last one in aggregation method, that one is nothing but the hydrolysis. आपल्याला बुक मध्ये एक सेंटेन्स दिलेला आहे, by double decomposition, oxidation, reduction and hydrolysis you can prepare a colloidal solution by chemical methods. लक्षात घ्या. आणि रिएक्शन ज्या दिल्या त्याच रिएक्शन्स आपण इथं घेतलेले आहेत बाळांनो. एखादी दुसरी रिएक्शन मी ऍड केली आपल्याला माहितीसाठी. ओके, आता हायड्रोलिसिस, हायड्रोलिसिस म्हटलं की माहिती आहे इट कॅन बी रिॲक्ट्स विथ वॉटर मॉलिक्यूल, म्हणजे आपण वॉटर बरोबर आहे इन जनरल. लक्षात घ्या ऍक्च्युली हायड्रोलिसिसची डेफिनेशन डीप मध्ये वेगळी आहे. मी आपले एक प्रायमरी डेफिनेशन सांगतोय की वॉटर बरोबर रिएक्शन केली की त्याला आपण काय म्हणतो हायड्रोलिसिस. म्हणजे व्हेन यू कॅन शेअर द फेरिक क्लोराइड, मगाशी म्हटलं बघा FeCl3, बिकॉज इन दिस वन द आयन कॅन बी हॅव्हिंग +3 ऑक्सिडेशन स्टेट. ओके, आणि फेरस क्लोराइड म्हटलं तर FeCl2 आलं का तर आयन कॅन बी कॅरीज +2, and FeCl3 म्हटलं तर आयन कॅन बी कॅरीज +3, इट इज द फेरिक क्लोराइड इक, अँड दिस इज द अस. ओके, आता ऍक्च्युली माझ्या माहितीप्रमाणे आपण हे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये शिकलोय बघा, अँड दॅट वन इज नथिंग बट आय थिंक सो लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. त्याच्यामध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल येईल, लक्षात येते का बघा अस आणि इकचं. ओके, ठीक आहे. आता इथं FeCl3 + thrice H2O, FeCl3 आणि वॉटरची रिएक्शन झाली तर याच्यामध्ये तयार कोण झालं फेरिक हायड्रॉक्साइड.
FeOH thrice, and that one is nothing but the colloidal solution of ferric hydroxide. Okay, and this one it is the lyophobic sol. आठवतंय का बघा, along with this HCl. So this one it is nothing but all these four are the different methods to prepare, या chemical methods to prepare a sol, and that one is nothing but you can say here that is the colloidal solution. इथपर्यंत आयडिया बाळांनो क्लिअर झाली. हा एक पार्ट झाला आपला. ओके, आता आपल्याला घ्यायचा आहे नंबर नेक्स्ट वन, अँड दॅट वन इज नथिंग बट द डिसइंटिग्रेशन मेथड. ओके, सो इन डिसइंटिग्रेशन मेथड फर्स्टली यू कॅन डिस्कस हियर द पेप्टायझेशन, अँड आफ्टर पेप्टायझेशन वी कॅन डिस्कस द ब्रेडिक्स आर्क मेथड. डिसइंटिग्रेशन मेथड म्हणजे आपण म्हटलं की समजून चला मोठी पार्टिकल साईज आहे त्याची छोटी करायची, ब्रेकडाऊन करायचं. ओके, याच्यामध्ये जी पहिली मेथड आहे ती ब्रेडिक्स आर्क मेथड मी नंतर क्लिअर करतो. ओके, नंबर नेक्स्ट वन अँड दॅट इज द पेप्टायझेशन. ऍक्च्युअली प्रेसिपिटेशन आणि पेप्टायझेशन याच्यामध्ये थोडासा फरक आहे. प्रेसिपिटेशन म्हणजे काय, तर एक साधं एक्झाम्पल देतो. व्हेन यू कॅन कॅरीड आउट द क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर सोल्युशन्स. आठवत असेल तर बघा की दिलेल्या सोल्युशन मध्ये समजून चला Cl मायनस आहे. ओके, म्हणजे आपण असं एक्झाम्पल घेऊया, यू आर गिवन द सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइड NaCl. ओके, व्हेन यू कॅन कन्सिडर दिस सोल्युशन विच कॅन बी ट्रीटेड विथ सिल्वर नायट्रेट AgNO3. At that time what happens here, immediately this silver and Cl minus combines with each other and there is the formation of precipitate of silver chloride along with the solution of NaNO3 sodium nitrate. मग हा जो PPT तयार झाला ज्याला आपण PPT म्हणतो, प्रेसिपिटेट, लक्षात घ्या. ह्या प्रेसिपिटेट पासून आपल्याला काय बनवायचं आहे तर कोलॉइडल सोल्युशन बनवायचं आहे. त्या प्रोसेसला म्हणायचं पेप्टायझेशन. What I say, that one is nothing but the PPT, या precipitate of a given chemical substance which can be converted to its colloidal solution. त्याचं कोलॉइडल सोल्युशन बनवायचं. आणि कोलॉइडल सोल्युशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पुन्हा एकदा सांगतो बाळांनो, प्रेसिपिटेशन म्हणजे ऍक्च्युअली सस्पेन्शन आहे, तो जास्त प्रमाणात दिसतो आपल्याला. कोलॉइडल सोल्युशन म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये काय होणार आहे, डिस्पर्स झालेलं असणार आहे सगळं. दॅट वन इज नथिंग बट द डिस्पर्स फेज विच कॅन बी प्रेझेंट इन डिस्पर्शन मीडियम असं आपण म्हटलं होतं. ओके, आता पेप्टायझेशन घेताना काय करायचं, सी फर्स्ट वन, पहिल्यांदा तुम्ही त्या सोल्युशनचा फ्रेश पीपीटी घ्या. म्हणजे तुम्ही इथं पीपीटी लगेच तयार करून घ्यायचा. खाली एक्झाम्पल आपण दिलेले आहेत, लक्षात घ्या. तो फ्रेश पीपीटी घ्यायचा, त्याच्यामध्ये काय टाकायचं तर वॉटर टाकायचं आणि त्याच्यामध्ये असं इलेक्ट्रोलाइट टाकायचं की दॅट इलेक्ट्रोलाइट हॅव्हिंग कॉमन आयन इन अ टेस्ट ट्यूब. म्हणजे काय तर सपोज फॉर एक्झाम्पल दिस वन इट इज अ टेस्ट ट्यूब. ओके, इन दिस टेस्ट ट्यूब फर्स्ट यू कॅन टेक हिअर द प्रेसिपिटेट, फ्रेशली प्रिपेअर्ड प्रेसिपिटेट ऑफ दॅट सबस्टन्स. नंतर काय टाका त्याच्यामध्ये थोडंसं वॉटर टाका, म्हणजे तो पीपीटी त्या वॉटरमध्ये थोडासा काय डिझॉल्व झाला वगैरे, थोडंसं काय रिएक्शन झाली तर. आणि त्याच्यानंतर काय टाका तर त्याच्यामध्ये असं इलेक्ट्रोलाइट टाका की दॅट इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन. म्हणजे इथं कॉमन आयन इफेक्ट आहे. Actually, that common ion effect you can be studied in 12th standard and the topic is the ionic equilibria. लक्षात घ्या, तिथं तुम्ही तो स्टडी करणार आहे. पण आपल्याला तात्पुरतं एवढं लक्षात आलं पाहिजे की समजून चला, आता मी काय केलं, पीपीटी कोणाचा घेतलाय तर फेरिक हायड्रॉक्साईडचा घेतलाय. ओके, या पीपीटी मध्ये मी काय टाकणार, वॉटर टाकणार. आलं लक्षात, आणि असं इलेक्ट्रोलाइट टाकणार की त्याच्यामध्ये काय पाहिजे, कॉमन आयन पाहिजे. हे बघा इथं आलं. म्हणजे टेस्ट ट्यूब मध्ये मी याचा पीपीटी बनवून घेतला फेरिक हायड्रॉक्साईडचा, त्याच्यामध्ये थोडंसं वॉटर ऍड केलं आणि त्याच्यामध्ये मी असं इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोल्युशन टाकलं की त्याच्यामध्ये याच्यापैकी एक कॉमन आयन पाहिजे. इथला Fe, इथं Fe आहे, लक्षात घ्या. इथला Fe 3+ आहे, हा पण Fe 3+ आहे. आणि ते घेतल्यानंतर शेक करा, म्हणजे चांगलं स्टर करा, हलवा चांगलं, आणि तुम्हाला काय मिळेल, कोलॉइडल सोल्युशन. म्हणजे इथं फेरिक हायड्रॉक्साईड, when you can consider here the precipitate of ferric hydroxide, it with water and along with this electrolyte containing common ion, that one is nothing but the Fe. आणि त्याला आपण शेक केलं तर तिथं कोलॉइडल सोल्युशन तयार झालं. लक्षात घ्या, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज पेप्टायझेशन. पेप्टायझेशन म्हणजे खूप सोपं आहे बाळांनो, की फर्स्ट यू कॅन टेक द प्रेसिपिटेट, आफ्टर दॅट यू कॅन ऍड वॉटर मॉलिक्यूल, आफ्टर यू दॅन ऍड इलेक्ट्रोलाइट. अगदी वाटलं प्रेसिपिटेट आपण तळाला बसतो म्हणून इथं लिव्या पाहिजे तर वॉटर ऍड करा आणि इकडं त्याच्यामध्ये काय टाका, इलेक्ट्रोलाइट टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे व्हेन यू कॅन से हियर द फ्रेशली प्रिपेअर्ड प्रेसिपिटेट
प्लस वॉटर प्लस इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन. हे महत्वाचं आहे. कंटेनिंग कॉमन आयन ऑफ दॅट प्रेसिपिटेट. ऑल दिस कॅन बी टेकन इन अ टेस्ट ट्यूब, शेक वेल. ॲट दॅट टाइम देर इज अ फॉर्मेशन ऑफ अ कोलॉइडल सोल्युशन. इतकं सिंपल आहे. दॅट वन इज कॉल्ड द पेप्टायझेशन. म्हणजे आता इथं मी आणखीन एक एक्झाम्पल लिहिलं. मी पुढचा मुद्दा म्हणून नाही लिहिलं, तुम्ही जरा प्रयत्न करा. मी सिल्वर क्लोराईडचा प्रेसिपिटेट घेतला, त्याच्यामध्ये मी वॉटर टाकणार आणि प्लस, मी प्लस वॉटर वगैरे लिहिलं नाही, ते आपण समजून घ्यायचं, लक्षात घ्या. आणि प्लस मी काय टाकलं, इलेक्ट्रोलाइट विच कॅन बी हॅविंग कॉमन आयन. विच कॉमन आयन? दॅट वन इज नथिंग बट द सिल्वर. मग इथं जे सोल्युशन तयार होईल दॅट वन इज नथिंग बट द कोलायडल सोल्युशन ऑफ दिस सिल्वर क्लोराइड. लक्षात येतंय का बघा. इथं सिल्वर आयोडाइड प्लस काय टाकलं, वॉटर, परत काय टाकलं तर सिल्वर नायट्रेट कंटेनिंग कॉमन आयन. तोच मी इथं सिल्वर आयोडाइड घेतला प्लस वॉटर आणि प्लस काय टाकलं, पोटॅशियम आयोडाइड सोल्युशन. आला का, हा कॉमन आयन. म्हणजे असं नाही म्हणायचं की फक्त त्या मेटलचाच कॉमन आयन आला पाहिजे, असं काय ना, हा पण कॉमन आयन आपण घेऊ शकतोय ना. पण टाकताना सोल्युशन आपण इलेक्ट्रोलाइट टाकताना याच्यापैकी एक आयन इथं पाहिजे. दॅट वन इज कॉल्ड एज द पेप्टायझेशन. सो दिस वन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अ colloidal solution. Okay, and after that the very important preparation method for the colloidal solution, and it is nothing but the Bradig's arc method. Okay, so Sven can say here the Bradig's arc method. सगळ्यात महत्वाची मेथड आणि अगदी सोपी मेथड आहे बाळांनो, लक्षात घ्या. and that one is called as Bradig's arc method. Okay, एक एक पॉइंट क्लियर करा. सी फर्स्ट वन, this Bradig's arc method, it is a method which can be used for the preparation of colloidal solution of metals. आपल्याला कोणाचं कोलॉइडल सोल्युशन बनवायचं आहे, मेटल्स. दॅट वन इज नथिंग बट द सॉलिड सोल. कोलॉइडल सोल्युशन म्हटलं की सॉलिड सोल, लक्षात घ्या. दॅट इज द, यू कॅन से सॉलिड डिस्पर्स फेज, डिस्पर्स इन लिक्विड डिस्पर्शन मीडियम. थोडक्यात वॉटर आपण घेऊया. याच्यामध्ये कोणकोणते मेटल्स वापरायचे, तर दॅट वन इज नथिंग बट द कोलॉइडल सोल्युशन ऑफ अ गोल्ड, कोलॉइडल सोल्युशन ऑफ अ सिल्वर, या कोलॉइडल सोल्युशन ऑफ अ प्लॅटिनम. सगळे एकदम महाग असणारे मेटल्स आहेत, लक्षात घ्या. म्हणजे इथं आता ह्या प्रत्येकाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. एजी म्हणजे सिल्वर, चांदीचं कोलॉइडल सोल्युशन बनवायचं. गोल्ड, सोन्याचं कोलॉइडल सोल्युशन बनवायचं, किंवा त्याच्यापेक्षा महाग असणारा कोण आहे, प्लॅटिनम आहे. ओके, आता यांचं कोलॉइडल सोल्युशन बनवत असताना काय करायचं, हाऊ इट इज प्रिपेअर्ड बाय द Bradig's arc method. सी फर्स्ट वन, this colloidal solution which can be prepared by Bradig's arc method depends on two phenomenon, which are that one, number first one, and that one is nothing but the vaporization, and second one, that one is nothing but the condensation. ह्या दोन फिनॉमिनॉन किंवा दोन प्रोसेस महत्वाचे आहेत. ओके, सी वन बाय वन, काही अवघड नाहीये. आता काय करायचं, सी फर्स्ट वन, आपल्याला माहिती आहे आर्क मेथड, Bradig's आर्क मेथड. आर्क म्हणजे काय, तर आपण ज्यावेळेस दोन मेटल रॉड असे एकमेकांना टच करू त्यावेळेस तिथे अशा ठिणग्या उडल्या पाहिजेत. लक्षात घ्या, अशी चिंगारी येते, एकदम ठिणग्या उडल्या का नाही की त्याच्यावर ही आर्क, आपल्याला माहिती आहे आर्क आपण म्हणतो. ओके, आता हे कसं करायचं, तर हे बघा, पहिल्यांदा काय घ्या, तर एक असं व्हेसल घ्या. ओके, किंवा कंटेनर घ्या. अँड इन दिस कंटेनर यू कॅन टेक हिअर वॉटर मोलिक्यूल. Okay, see first one. Suppose for example, in this water molecule, this one it is the water, and that one can be acts as dispersion medium. This one can be acts as dispersion medium. Dispersion medium म्हणून आपण वॉटर घेतलं. आता काय करायचं, लक्षात घ्या, आपल्याला बनवायचं आहे, समजून चला, गोल्ड सोल बनवायचं आहे. काय बनवायचं आहे आपल्याला, तर गोल्ड सोल. म्हणजे आपण दॅट वन इज द गोल्ड कॅन बी ऍक्ट एज द मेटल, यू नो व्हेरी वेल. आपल्याला मेटलचं सोल बनवायचं आहे, गोल्ड, सोन्याचं सोल बनवायचं आहे. ओके, आता जर तुम्हाला गोल्ड सोल बनवायचं आहे ना, तर तुम्ही काय करा, एक असा इकडून गोल्डचा रॉड घ्या आणि या साइडून एक असा गोल्डचा रॉड घ्या. हा काय, तर इट इज नथिंग बट द गोल्ड रॉड. दिस वन इट इज ऑल्सो गोल्ड रॉड. सोन्याचे रॉड घ्यायचे असे, लक्षात घ्या, पट्ट्या घ्यायच्या. ओके, दॅट गोल्ड रॉड विच कॅन बी कनेक्टेड टू अ बॅटरी हॅव्हिंग हाय व्होल्टेज. ह्या बॅटरीचं व्होल्टेज हाय आहे, लक्षात येतंय का बघा.
हाय व्होल्टेज बॅटरीला जोडायचं. समजून चला, आपण हा पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला तर हा काय करणार, निगेटिव्ह टर्मिनलला जोडणार आहे. जो आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडतो त्याला ॲनोड म्हणतो, निगेटिव्ह टर्मिनलला जोडतो त्याला कॅथोड म्हणतो. हाय व्होल्टेज बॅटरी पाहिजे, करंट जास्त द्यायचं आपल्याला. ओके, आता हा जर मेटल आहे तर या बॅटरीमधून तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास केली की मेटलमधून इलेक्ट्रिसिटी पास होणार. आणि बघा, लक्षात घ्या, ज्या वेळेस हे दोन मेटल रॉड, गोल्ड रॉड आपण एकमेकाच्या जवळ आणू, असे त्यांना एकमेकाला जर का टच करायला गेलं तर मग मात्र इथं काय होईल रे, अशा ठिणग्या उडायला सुरुवात होईल. आणि दॅट वन इज कॉल्ड ॲज आर्क. लक्षात घ्या, याला आर्क म्हणायचं. आणि ह्या आर्क मेथडनं आपण तयार करतोय म्हणून त्याला ब्रेडिग्स आर्क मेथड म्हटलं. आलं लक्षात. आता काय केलं लक्षात घ्या, इथं जर तुम्ही ठिणग्या अशा उडायला लागल्या म्हणजे थोडक्यात हा एक गोल्ड रॉड आहे समजून चला फॉर एक्झाम्पल. ओके, आणि हा दुसरा गोल्ड रॉड आहे, आपण बॅटरीला जोडलंय आणि त्यांना एकमेकाच्या जवळ आणलं की यांच्यामध्ये काय इलेक्ट्रिसिटी आहे ना. मग एकमेकाला जवळ आले की काय होणार, असे मेटलला मेटल घासले जाणार आणि त्यांच्यामध्ये काय ऑलरेडी इलेक्ट्रिसिटी आहे, त्याच्यामुळे अशा ठिणग्या उडतील आणि त्या ठिणग्यांनाच आपण आर्क म्हणतोय. आता गमत असे की त्या ठिणग्या उडणार म्हणजे काय होणार, तर या रॉडचे छोटे छोटे गोल्ड पार्टिकल्स तयार होतील. या रॉडचे छोटे छोटे काय होतील, गोल्ड पार्टिकल्स तयार होतील. अँड दॅट गोल्ड पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इन दिस वॉटर, दॅट वन इज नथिंग बट द डिस्पर्शन मीडियम अँड दिस वन इज कॉल्ड एज द डिस्पर्स फेज. आता गंमत काय होणार आहे की हे पार्टिकल्स तयार होतील मान्य, पण यांच्यामध्ये हीट इतकी असणार आहे, टेम्परेचर इतकं जास्त असणार आहे की तयार झालेले पार्टिकल्स लगेच काय होऊन जातील, व्हेपराइज होऊन जातील ना, म्हणजे उडून जातील. आणि जर का या पार्टिकलचं व्हेपरायझेशन जर झालं तर आपल्याला सोल मिळणारच नाही. लक्षात येतंय का बघा, म्हणजे आपल्याला या पार्टिकल्सना व्हेपराइज होऊन द्यायचं नाहीये. पहिला पॉइंट क्लिअर. म्हणजे यांचं जर व्हेपरायझेशन होत असेल तर ते आपल्याला प्रिव्हेंट केलं पाहिजे आणि म्हणून मग थोडक्यात व्हेपरायझेशनच्या ऐवजी त्यांचं काय केलं पाहिजे, कंडन्सेशन. आता कंडन्सेशन कसं करायचं तर काय करायचं जरा लक्षात घ्या बाळांनो. व्हेन यू कॅन सपोज फॉर एक्झाम्पल धिस वन, इट इज अ वन कंटेनर अँड धिस कंटेनर विच कॅन बी पुट इन अ अनादर कंटेनर. या बघा, इकडं आपण आणखीन एक असं दुसरं कंटेनर घेतलं आणि या कंटेनरमध्ये इथं काय ठेवायचे तर यू कॅन पुट इयर आईस क्यूब्स. इथं आपण बर्फ ठेवायचा असा. लक्षात येतंय का बघा. आणि हे असे आईस क्यूब्स ठेवले की मग मात्र काय होणार आहे तर दॅट वन इज नथिंग बट दॅट डिस्पर्स फेज, दॅट वन इज द डिस्पर्शन मीडियम, दॅट वन इज द वॉटर विच कॅन बी हॅव्हिंग अ लो टेम्परेचर. बरोबर, म्हणजे त्याचं टेम्परेचर काय होईल, कमी होईल. आणि जर टेम्परेचर जर कमी झालं तर मग मात्र यांचं होणारं व्हेपरायझेशन काय होईल, कमी, म्हणजेच कंडेन्सेशन होईल. म्हणजे हे काय झाले तर आईस क्यूब्स आहेत, आईस आहे. म्हणजे इथं वॉटर आहे. ओके, दिस वन इट इज नथिंग बट द डिस्पर्शन मीडियम अँड दॅट वन इज नथिंग बट द वॉटर. दीज आर द गोल्ड पार्टिकल बिकॉज ऑफ दिस आर्क विच कॅन बी प्रोड्यूस्ड हियर अँड दॅट गोल्ड पार्टिकल्स आर नथिंग बट द डिस्पर्स फेज. Okay, so firstly they can want to the vaporize, but you cannot here the prevention of that vaporization can be carried out because of these ice cubes which are present in that container. म्हणजे हे आतलं छोटंसं कंटेनर आहे, हे मोठं कंटेनर आहे. लक्षात आलं बाळांनो. म्हणजे आपण दोन मेटल रॉड घेतले, ते एका हाय व्होल्टेज बॅटरीला जोडले, त्या दोघांच्या मध्ये आपण काय केलं, आर्क तयार केली. आर्क तयार केल्यामुळे जे पार्टिकल्स तयार झाले त्यांचं व्हेपरायझेशन होणार होतं, पण ते व्हेपरायझेशन आपण प्रिव्हेंट केलं का तर त्याच्या बाजूला आईस ठेवला, म्हणजे त्यांचं काय झालं, कंडन्सेशन झालं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. ठीक आहे, एवढं झालं. पण आता जर का हे दोन गोल्ड पार्टिकल्स तयार झाले तर कदाचित समजून चला, हा एक गोल्ड पार्टिकल, हा दुसरा गोल्ड पार्टिकल, हे एकत्र येऊन इकडं परत आणखीन एक नवीन गोल्ड पार्टिकल मोठा तयार होईल. आणि जर हे दोन एकत्र आले आणि मोठा गोल्ड पार्टिकल तयार झाला तर मात्र कोलॉइडल सोल्युशन मिळणार नाही. म्हणजे when you can consider here this colloidal solution, it is the unstable solution. Okay, and for the stability in this one you can add the electrolyte, and that electrolyte is a specific, it is the potassium hydroxide, KOH. What is the role of this KOH? It can be used as a stabilizing agent. लक्षात घ्या,
स्टॅबिलायझर म्हणून आपण काम करतो. स्टॅबिलिटी मिळते कशी, तर व्हेन यू कॅन कन्सिडर हियर सपोज फॉर एक्झाम्पल दिस वन इट इज द गोल्ड पार्टिकल, ओके, अँड दिस गोल्ड पार्टिकल विच कॅन बी सराउंडेड बाय दिस OH मायनस आयन्स. हे OH मायनस आयन्स आहेत का नाही, ते याला इथाशे सराउंड करतील. लक्षात घ्या, म्हणजे निगेटिव्हली चार्ज सोल तयार होणार आहे, ते आपल्याला पुढे घ्यायचं आहे. या बघा, याच्या भोवती असे हे निगेटिव्हली चार्ज OH मायनस आयन्स आले. आता जर निगेटिव्ह चार्ज आले तर तिथं काय होईल, रिपल्शन, म्हणजे हा गोल्ड पार्टिकल आणि हा गोल्ड पार्टिकल एकत्र येऊ शकत नाही. म्हणजे तिथं आपल्याला काय मिळेल, तर दॅट वन इज नथिंग बट अ कोलायडल सोल्युशन ऑफ अ गोल्ड अँड दॅट वन इज कॉल्ड एज द गोल्ड सोल विच कॅन बी प्रिपेअर्ड बाय दिस ब्रेडिंग्स आर्क मेथड. आणि जर का याच्यावर जर निगेटिव्ह चार्ज आहेत म्हणजे OH मायनस आयन्स आहेत, तर दॅट सोल इज कॉल्ड ॲज अ निगेटिव्हली चार्ज्ड सोल. कारण बाळांनो, आपल्याला नेक्स्ट टाइमला घ्यायचं आहे की देर आर द टू टाइप्स ऑफ द सोल्स, पॉझिटिव्हली चार्ज सोल अँड निगेटिव्हली चार्ज सोल. म्हणजे गोल्ड सोल हे एक्झाम्पल कशाचं आहे, निगेटिव्हली चार्ज सोल. का, तर त्याच्यावर हा इथं या OH मायनसचा काय आला, निगेटिव्ह चार्ज आला. आणि मग मात्र इथं जे सोल्युशन तयार होईल दॅट सोल्युशन इज कॉल्ड एज द कोलायडल सोल्युशन ऑफ अ गोल्ड अँड दॅट वन इज कॉल्ड एज द गोल्ड सोल. सो दॅट वन इज द ब्रेडिंग्स आर्क मेथड. बाय धिस मेथड इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. Bradig's arc method is useful for the preparation of colloidal solution of metals like aurum, that is the gold, silver and platinum. Actually these metals are called as इनर्ट मेटल्स. लक्षात घ्या, त्यातल्या त्यात गोल्ड आणि प्लॅटिनम हे इनर्ट आहेत. इनर्ट म्हणजे त्याच्यावर जास्त ऍक्शन होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजून चला, आपण माहिती आहे आपल्याला स्त्रियांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं सोन्याचं. अगदी आत्ता केलेलं मंगळसूत्र 20 वर्षांनी बघितलं तरी तसंच असतं. म्हणजे गोल्ड आणि ऑक्सिजन यांची लवकर रिॲक्शन होत नाही. आणि त्याच्याऐवजी समजून चला आपण आयन घेतलं, लोखंड आणि ऑक्सिजन, आयन ऑक्साईड तयार होतंय. इव्हन सिल्वर, चांदी सुद्धा काळी पडते. लक्षात घ्या, पण गोल्ड आणि प्लॅटिनम हे खराब होत नाहीत, ते इनर्ट मेटल्स आहेत. आणि म्हणून जनरली आपण म्हटलं इथं मेटल्स, पण तुम्ही म्हणाल मग कॉपर घ्या सर, मॅग्नेशियम घ्या, सोडियम घ्या, नाही, ते रिॲक्टिव्ह आहेत. म्हणजे इनर्ट मेटल जे आहेत का नाही, त्याचं जर का आपल्याला सोल बनवायचं आहे तर त्याच्यासाठी कोणती मेथड वापरली, तर दॅट वन इज कॉल्ड द ब्रेडिग्स आर्क मेथड. माझ्या माहितीप्रमाणे ही मेथड तुमच्या लक्षात आली असेल बाळांनो. थोडीशी व्यवस्थित समजून घ्या आणि परत जरा थोडंसं रिव्हिजन करा. ओके, आता याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट आर्टिकल घेऊया. ओके, थँक्यू व्हेरी मच.